वेलकम टू डे 65 आउट ऑफ 100. पुण्यात सर्वांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर आम्ही निघालो होतो मुंबईकडे रवाना होण्यासाठी आणि माझं डोकं प्रचंड दुखायला लागलं होतं कारण सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही घराच्या बाहेर पडलेलो होतो. मग अक्षयला म्हणलं, "यार प्लीज एक क्रोसिन घेऊन ये आणि एखादी डार्क चॉकलेट घेऊन ये ज्याच्याने मला थोडंसं बरं वाटेल." याच्यातली आम्ही अर्धी चॉकलेट खाल्ली आणि अर्धी गाडीमध्ये ठेवली होती आणि नंतर मुंबईत आल्यावर ही अर्धी चॉकलेट कुठे गायब झाली याचा काही पत्ता आम्हाला लागलाच नाही आणि जाता जाता हा छान असा सनसेट आम्हाला दिसला लोणावळ्यामध्ये. माझ्या सामानापैकी अर्ध सामान हे ताईचंच होतं, कदाचित अर्ध्यापेक्षाही जास्त आणि माझं सामान ऑलरेडी मी जिजूंजवळ पाठवून दिलं होतं. सो आम्ही ताईकडे जाणार होतो, पण आमच्या खूप साऱ्या मिसअंडरस्टँडिंग झाल्या. ताई आधी बाहेर गेली होती, पण आम्ही आधी पोहोचलो आणि सगळा तो खूप सगळा झोलझपट झाला एकतर होता. एवढी थकून आले होते, इतकी भूक लागलेली. एवढी सगळी ऑर्डर केलेली आहे आम्ही आणि डॉमिनोजवाल्यांकडे केचप नाही आहे, तर आता आम्ही किराणा दुकानातून केचप घेऊन खाणार आहोत. इथून आम्ही निघून चाललो आहे, तर प्लीज डॉमिनोजवाल्यांना माझी विनंती आहे की तुम्ही जे एक्स्ट्रा पैसे काढता ना की चीज डीप वगैरे आम्ही घ्यावं अशी तुमची इच्छा असते, तर त्यापेक्षा केचपची एक बॉटल ठेवत जावा, उपकार होतील आमच्यावर. गाईज, हा व्हिडिओ जितका होईल तितका सगळ्यात जास्त शेअर करा सर्वांनी, जेणेकरून ना ही आपली जी एवढं सगळं चाललंय ना माझं ते त्या डॉमिनोजवाल्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या मनावर घेतलं पाहिजे की त्यांनी केचपच्या पुड्या सुद्धा दिल्या पाहिजेत. हे काय भाकरी खाल्ल्यासारखं, चटणी भाकरी खाल्ल्यासारखं फील येते. 500-500 रुपये काय आपण एडे म्हणून घालतो का पिझ्झा खायला? इतके पैसे वाया घालवायचे, साधं केचप नाही देऊ शकत ते, तर मग काय यूज आहे? दुसरं केचप घ्यावं लागलं आम्हाला. चला आता खाऊया, भूक लागली. एंडिंग दॅट वे, खूप साऱ्या काबाड कष्टानंतर आणि खूप साऱ्या मिसअंडरस्टँडिंग नंतर आम्ही आता घरी पोहोचलेलो आहोत. जाम थकली आहे मी. मिसअंडरस्टँडिंग म्हणलं की लुक द्यायची गरजच होती का? नाही द्यायची गरजच आहे का? म्हणलं आता तू काय सांगते बा व्हिडिओ मध्ये, म्हणून मी बघितलं तुझ्याकडे. क्या करू मैं इस बंदे का? नहीं तू व्हिडिओ बनवता नहीं, मतलब मार भी तो नहीं सकती ना, प्यार जो करती हूँ. मी क्या करू? तू व्हिडिओ बनवताना मला हे भीती वाटते की आता काय काय रिव्हील होईल. त्यामुळे मी असं ऐकतच असतो. गाइस, मेरे पास रिवील करने के लिए ऐसे ऐसे सीक्रेट्स है, बट मैं अभी जिस दिन ये चाबी खुलेगी तब तो क्या ही हंगामा होगा. शेवटी आम्ही ताईकडे गेलोच नाही, डायरेक्ट घरी आलो आणि हा घरात पसरलेला राडा बघू शकताय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.